धनगरवाडी सातारा या ठिकाणी आज आपण घेत आहोत। या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे आज आहे 8 मार्च। 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। जागतिक महिला दिन विशेष आजचा हा कार्यक्रम जो घेतोय आपण साताऱ्यातील अहिल्यानगर धनगरवाडी या ठिकाणी। आणि आज या कार्यक्रमात सुरुवातीला प्रश्नोत्तराचा धमाल गेम शो। या प्रश्नोत्तराच्या खेळामध्ये जे देणार बरोबर उत्तर त्यांना मिळणार एक आकर्षक गिफ्ट। 3 प्रश्नाचे अचूक उत्तर कोण आपल्याला बरोबर देणार की ज्यांना मिळणार सलाम सातारा मार्फत एक आकर्षक गिफ्ट। तर सुरुवात करूया खेळाला, सुरुवात करूया कार्यक्रमाला। प्रश्नाची उत्तरे घेऊया आणि कोण प्रश्नाचे अचूक उत्तर देत आहे आणि आजच्या कार्यक्रमात बक्षीस दिलेलं आहे ते पाहूया। तुमचं नाव बरोबर उत्तर तू जर देशील तर तुला मिळणार एक आकर्षक गिफ्ट। तू तयार आहे? पुढे या, पुढे। तुझ्यासाठी आमचा पहिला प्रश्न, तू शाळेमध्ये कल्पना चावला हे नाव ऐकलंस? कल्पना चावला। माझा पहिला प्रश्न काळजीपूर्वक आहे, कल्पना चावला या कोण होत्या? कल्पना चावला या कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर अंतराळ। घाबरतेस का तू? बर, माझा पहिला प्रश्न होता कल्पना चावला या कोण होत्या? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अंतराळवीर। या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवूया। तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे। आता मी तुला दुसरा प्रश्न विचारतो। आता टीव्ही बघत असतील, तू बघतोय ना? आता बातम्यांमध्ये खूप एक नाव प्रसिद्ध आहे की जी व्यक्ती, बघा लक्ष दे मी सांगतोय आता काय तुला। आता बातम्यांमध्ये एक नाव खूप प्रसिद्ध आहे की जी व्यक्ती आता पाकिस्तानमध्ये, भारताची व्यक्ती पाकिस्तानमध्ये गेली होती आणि आता पाकिस्तानमधून भारतामध्ये ज्यांना आणले ती व्यक्ती कोण? बघा व्यवस्थित लक्ष द्या, मागून कोणीही सांगायचं नाहीये। जर तुम्हाला उत्तर नाही आलं तर आपण पुढच्या व्यक्तीकडे जाणार आहोत। माझा प्रश्न आहे, भारताची आता प्रसिद्ध असलेली एक व्यक्ती की जी पाकिस्तानमध्ये पडली होती, पाकिस्तानच्या सैनिकांना सापडली होती आणि तिला परत आपण भारतामध्ये आणलंय, त्यांचं नाव काय? येत आहे तुला या प्रश्नाचं उत्तर? ठीक आहे, काय हरकत नाही, पुढे जाऊयात आपण। प्रश्न असा आहे की आता भारताचा एक सैनिक जो पाकिस्तान सैनिकांना सापडला होता आणि त्याला आपण पुन्हा भारतामध्ये आणलंय, त्या सैनिकाचं नाव काय? अभिनंदन। अभिनंदन या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे। तुमचं नाव? रेश्मा संजय पवार। तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे। आता तुम्हाला मी दुसरा आणि तिसरा असे 3 प्रश्न विचारणार आहे। पुढे 3 प्रश्नाचे बरोबर तुम्ही उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळणार एक आकर्षक गिफ्ट। ठीक आहे? माझा दुसरा प्रश्न आहे, बघा लक्ष देऊन ऐका। माझा दुसरा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात आपण राहतो, आता सातारचे खासदार कोण आहेत माहिती आहे तुला? माझा प्रश्न आहे, सातारचे खासदार कोण? उदयनराजे भोसले। या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे। 2 प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेले आहेत। आता तिसरा प्रश्न, जर तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणार तर तुम्हाला मिळणार एक आकर्षक गिफ्ट। ठीक आहे? मागून कोणीही उत्तर सांगायची नाही, जर सांगितलं तर या प्रश्नाचं उत्तर अचूक धरलं जाणार नाही। ठीक आहे? माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न लक्ष देऊन ऐका, सातारा बद्दलच आहे। तुला साताऱ्यातलं कोणतं पर्यटन ठिकाण आवडतं फिरायला? अजिंक्य तारा आवडतं, बरोबर? ठीक आहे, त्या अजिंक्य ताऱ्यावरती तुला प्रश्न आहे, अजिंक्य तारा या गडावरती कोणत्या देवीचं मंदिर आहे? मंगळादेवी। अजिंक्य तारा या किल्ल्यावरती कोणत्या देवीचं मंदिर आहे? या प्रश्नाचं उत्तर मंगळादेवी। तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे, जोरदार तिन्ही प्रश्नाचं उत्तर अचूक देऊन आजच्या पहिला विजेता आपल्याला मिळालेला आहे। त्यांचं नाव आहे रेश्मा संजय पवार। रेश्मा हिला
आपल्या सलाम सातारा तर्फे एक आकर्षक गिफ्ट देऊया. जोरदार जोरदार टाळ्या राहिला पाहिजे. प्रश्न विचारूयात, उत्तर जाणून घेऊयात आणि कोण कोण अचूक प्रश्नांचे उत्तर देत आहे त्यांना मिळत आहे एक आकर्षक गिफ्ट. तर पुढे जाऊया. आपलं नाव पुढे या, पुढे या. कितवीत आहे तू? 7वीत आहे. आणि सातारा जिल्ह्याविषयी तुला काय माहिती आहे? सातारा जिल्ह्यातले कुठले पर्यटन ठिकाण तुला आवडतं? कास पठार आवडतं का? कास पठार आवडतं, काय विशेष आहे कास पठार मध्ये? कारण तिथं खूप गार असते, बघण्यासाठी खूप छान छान 7वीत आहे तू का? फुलं फळे छान छान. व्हेरी गुड. तर तुला सातारचे कास पठार आवडतं. माझा प्रश्न, मी तुला 3 प्रश्न विचारणार. 3 प्रश्नांचे बरोबर उत्तर देशील तर तुला मिळणार एक आकर्षक गिफ्ट. ठीक आहे? आलं लक्षात? माझा पहिला प्रश्न आहे, सातारच्या आत्ताच्या एसपी म्हणजे माहिती आहे कोण? पोलीस अधिकारी. ठीक आहे? पोलीस अधीक्षक. सातारचे आत्ताचे नवीन पोलीस अधीक्षक कोण आहे? माझा प्रश्न आहे, सातारच्या आत्ता नूतन म्हणजे नवीन पोलीस अधीक्षक कोण? माझा प्रश्न आहे, सातारच्या आत्ताच्या एसपी म्हणजे पोलीस अधीक्षक कोण? या प्रश्नाचं उत्तर ज्यांना येत असेल त्यांनी हात वरती केला तरी चालेल. माझा प्रश्न आहे, साताराच्या आत्ताच्या पोलीस अधीक्षक कोण आहे? माझा प्रश्न पुन्हा पुढे विचारतो. तुमचं नाव सांगा. पुढे या, पुढे या. तुम्ही कितवीत आहे? 8वीत आहे. माझा प्रश्न आहे, सातारचे आत्ताचे पोलीस अधीक्षक कोण? तेजस्विनी सातपुते. जोरदार टाळ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. अभिनंदन. आता दुसरा प्रश्न, जर या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर देत आहे तर तुम्हाला तिसरा प्रश्न विचारला जाणार. हा दुसरा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत? सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत हा प्रश्न दुसरा आहे. त्याचं उत्तर 11 तालुके आहेत. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण बरोबर केलेलं आहे. तुझं नाव? अंकिताईने 2 प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेलं आहे. आता तिसरा प्रश्न, शेवटचा प्रश्न. जर या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार तर मिळणार एक आकर्षक बक्षीस. तर तिसरा आणि शेवटचा प्रश्न लक्ष देऊन ऐकायचा. सातारच्या आत्ता जिल्हाधिकारी कोण आहे? श्वेता सिंग. सातारचे आत्ताचे जिल्हाधिकारी कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर तुझं बरोबर आहे वाटतं? धाकधूक होते. बरोबर आहे का? बरोबर आहे. अगदी जोरदार टाळ्या होत्या. 3 प्रश्नाचं उत्तर दिलेलं. तुझं नाव? अंकिता खराबीने 3 प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेलं. जोरदार जोरदार टाळ्या राहायला पाहिजे. तुला मिळतं एक आकर्षक हाऊस वाईफ आहात आणि तुम्हाला सातारा जिल्ह्याविषयी काय काय माहिती आहे? माझं गाव आपशिंगे मिळते. मला खूप अभिमान आहे की त्या गावचा, म्हणजे सातारा जिल्ह्यात असं एक गाव आहे ते प्रत्येक घरात एक माणूस का होईना त्या ह्याच्यात आहे, मध्ये आहे. आणि आपला सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. साताऱ्यातील हे असं एक गाव आहे की ज्या गावात प्रत्येक घराण्याची एक व्यक्ती आर्मी रेजिमेंटमध्ये किंवा BSF मध्ये अशा प्रत्येक सैन्यामध्ये आहे. आणि आपल्या या सातारा जिल्ह्याचा हा अभिमान आहे की असं एक गाव आपल्या या सातारा जिल्ह्यात आहे. अगदी आम्ही या कार्यक्रमात 3 प्रश्न विचारतो. 3 प्रश्नांची बरोबर उत्तर देता का तुम्हाला मिळतं एक आकर्षक गिफ्ट. माझा पहिला प्रश्न असा आहे, सातारा विषय आहे. साताऱ्यात किती लोकसभा मतदारसंघ येतात? आता 2019 आहे. मोदींचं आता या ठिकाणी सरकार होतं. आता पुन्हा एकदा इलेक्शन लागणार आहे. माझा प्रश्न आहे लोकसभेवरती की साताऱ्यात किती लोकसभा मतदारसंघ आहे? साताऱ्यात किती लोकसभा मतदारसंघ आहेत असा प्रश्न आहे. आणि उत्तर 2. कुठले 2?
कोरेगाव मतदारसंघ. कोरेगाव हा लोकसभा मतदारसंघ असं तुम्ही सांगताय, बरोबर वाटतंय तुम्हाला का अंदाज 75? म्हणजे मी ऐकलंय की कोरेगाव म्हणजे हा भागात कोरेगाव मतदारसंघ येतो म्हणजे ऐकलं. कोरेगाव हा लोकसभा मतदारसंघ नसून हा विधानसभा मतदारसंघ. ठीक आहे. सातारा जिल्हा हा असा जिल्हा आहे की ज्या सातारा जिल्ह्यात 11 तालुके येतात. या 11 तालुक्यांमध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळतात. या 8 विधानसभा मतदारसंघात 8 आमदार आपण निवडून देतो, जे विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. आणि 6 विधानसभा मतदारसंघाचा एक विधानसभा लोकसभा मतदारसंघ होतो. मग आता आपल्याकडे 8 जर आमदार असतील तर 6चा 1 आणि राहिलेल्या 2 हा माढा मतदारसंघामध्ये येतो. असे 2 मतदारसंघ आपल्या सातारा जिल्ह्यात येतात. तो प्रश्नाचं उत्तर पहिल्या बरोबर दिलेलं आहे की सातारा जिल्ह्यात 2 मतदारसंघ येतात लोकसभा मतदारसंघ. जोरदार टाळ्या होत्या तुमचं नाव. यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय की सातारा जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ येतात. आता दुसरा प्रश्न तुम्हाला, आता सध्याचे माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण? बघा सातारा जिल्ह्याचे खासदार कोण आहेत आता? उदयनराजे भोसले. आणि माढा मतदारसंघाचे कोण असतील? शिवेंद्रसिंहराजे असतील असं सांगितलेलं आहे. पण मात्र तुमचं हे उत्तर चुकीचं आहे. काय हरकत नाही. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.